ऑनलाईन पद्धतीने होणारा व्हायलेन्स म्हणजे नेमकं काय की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ऑनलाईनमधला हा सगळ्यात मोठा धोका आहे की जिथे तुमच्या शरीराला मार नाही लागत, पण तुमच्या मनावर त्याचे अशा पद्धतीने घाव केले जातात की ज्यामुळे त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं आयुष्य हे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. किंवा पण जर एखाद्या पोस्टला वाईट कमेंट आल्या तर ते त्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण पण त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणजे हे बलात्कार करेल ही पण धमकी देणं झालं, फोटोमध्ये बदल करतो हे पण धमकी देणं झालं, किंवा ऑनलाईन आपण एखाद्याला खराब भाषेमध्ये कमेंट करतो, हेट स्पीच ज्याला म्हणतो, किंवा ज्याच्यामधून द्वेष उत्पन्न होईल असे मेसेज करतो, तर ते पण हे सगळे सायबर बुलीमध्ये येतात. सर्वप्रथम ह्या ज्यांच्या नावे ही लायब्ररी आहे ते सहकार महर्षी माननीय बाळासाहेब पवार यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या माझ्या सत्राची सुरुवात करते. आणि तुमच्या सगळ्यांचं या सत्रात स्वागत. तुमच्या सगळ्यांकडून प्रश्न पण अपेक्षित आहे. ते प्रश्न तुम्ही सेशन ऐकल्यानंतर तुम्हाला मध्ये जर कुठं वाटलं की हे जरा समजलं नाही किंवा याच्यामध्ये अजून माहिती हवी तर ती पण तुम्ही विचारू शकतात. आजचा आपला विषय आहे तो आहे सायबर सुरक्षा आणि मुले किंवा विद्यार्थी आपण म्हणू शकतो. तर तुमच्या सगळ्यांसाठीचा पहिला प्रश्न की सायबर हा शब्द तुम्ही कधी ऐकला आहे का? नाही ऐकला. बरं. सुरक्षा? ओके. तुमच्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नाही? स्वतःचा मोबाईल नाही. ओके. कुणाकडेच नाही स्वतःचा मोबाईल? व्हेरी गुड. ठीक. हात खाली करा. लॉकडाऊन माहिती आहे सगळ्यांना? लॉकडाऊनमध्ये किती जणांनी मोबाईलवर अभ्यास केला? सगळ्यांनी अभ्यास केला. ठीक आहे. लॉकडाऊनमध्ये मोबाईलवरती अभ्यास केल्यानंतर किती जणांनी घरच्यांकडे म्हणजे आईवडिलांकडे मोबाईलसाठी हट्ट धरला? प्रामाणिकपणे त्यांनी हो म्हटलं, बाकी धरला सगळ्यांनी. बरोबर ना? किंवा थोडीशी एखाद्या वेळेस हळू आवाजात आपण मागणी केली असेल की मला स्वतःचा मोबाईल हवा किंवा मला स्वतःचं कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, आयपॅड असेल ते मागितले. असं कोणी आहे का की ज्याला मोबाईल वगैरे काही माहिती नाही? म्हणजे सगळ्यांना माहिती. ठीक आहे. पण हे मोबाईल वापरत असताना मोबाईलवरती आपण काय काय वापरतो? इंस्टाग्राम, अजून फेसबुक, व्हॉट्सॲप, अजून एकेकाने ट्विटर, यूट्यूब, पबजी, अजून काय? फ्री फायर. ओके. स्नॅपचॅट, अजून मुली काय? टेलिग्राम. ओके. अजून काय 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 क्रोम, प्ले स्टोअर. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्विटर पण म्हणजे एकंदरीत तुम्ही सगळेजण सोशल मीडिया फ्रेंडली आहात. बरोबर. तुमच्यापैकी किती जणांचं फेसबुक अकाउंट आहे? खरं खरं सांगा, अगदी प्रामाणिकपणे. एकमेकांकडे बघताय. ठीक आहे. ज्यांनी सांगितलं प्रामाणिकपणे आहे हात खाली करा. त्यांचं कौतुक याच्यासाठी की अकाउंट हे त्यांनी मान्य केलं. पण आपल्यापैकी बरेच जण असे असतात किंवा तुमच्या वयातली सगळे मुलं मुली असे असतात की त्यांचं अकाउंट असतं पण ते घरच्यांना सांगत नाही किंवा कुठे काही विचारलं कोणी तर सांगत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते तुमच्या वयाच्या सगळ्या मुलांची की ते स्वतःचं फेसबुक किंवा कुठलंही सोशल मीडियाचं अकाउंट हे स्वतःच्या नावे न काढता एकदम ट्रिकी नावाने काढतात. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याचं नाव रेणुका असेल तर ते त्याला रेणुका नावाने नाही काढणार, अजून त्याच्यामध्ये ट्रेंडी नाव करेल, रेणू करेल. अगदी बरोबर. किंवा अजून त्याला वेगवेगळी काही नावं ॲड करतील, नंबर्स ॲड करतील, जेणेकरून ते अकाउंट ह्या पर्टिक्युलर व्यक्तीचं आहे हे त्यांना लक्षात येणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना
असं होतं की बऱ्याच वेळेला मुलं असेल, मुली असेल किंवा आमच्यासारखी जी मोठी माणसं आहेत, मोठ्या वयाची लोकं आहेत, ते सुद्धा ह्या सायबर क्राईमच्या जाळ्यामध्ये अडकतात. सायबर म्हणजे काय की ज्याच्या माध्यमातून म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण जे सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतो. आता हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कोणते? तर मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, आयपॅड, आयफोन किंवा अजून कुठले काही असतील तर हे सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आपण वापरतो. हल्ली स्मार्ट टी व्ही आलेला आहे जो इंटरनेटच्या माध्यमातून चालतो. पण ह्या सगळ्या गोष्टी वापरत असताना त्याचे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तंत्रज्ञान येतं तर तंत्रज्ञान मानवाच्या प्रगतीसाठी येतं. पण जेव्हा प्रगतीचा मुद्दा येतो म्हणजे जगामध्ये, मी फक्त आजचं म्हणून नाही म्हणत तर संपूर्ण जग म्हणून म्हणते, जगामध्ये जेव्हा अशा कुठल्याही विकासाच्या गोष्टी येतात तर त्या विकासासोबत काही अधोगतीच्या घटनासुद्धा घडत असतात. तशाच घटना तंत्रज्ञानाच्या युगामध्ये घडत आहेत. म्हणजे तुम्ही सगळेजण 8वी 9वीचे विद्यार्थी आहात. तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये वाचलं असेल की देशाची औद्योगिक क्रांती झाली. हा शब्द ऐकला की नाही कधी? औद्योगिक क्रांती. म्हणजे पहिल्या देशामध्ये ज्या जगामध्ये आणि देशामध्ये ज्या क्रांती घडल्या त्या औद्योगिक क्रांती घडल्या. ह्या औद्योगिक किंवा उद्योगिक क्रांती काय आहेत की ज्याच्यामध्ये मोठमोठे मशीन आले, अवजारे आले, ज्या माध्यमातून माणसांचं काम खूप हलकं झालं. अगदी छोटे छोटे उदाहरण आपण जर पाहिलं तर पूर्वीच्या काळी पाटा वरवंट्यावरती मसाला वाटला जायचा, पण आता मिक्सर वापरलं जातं. हे तंत्रज्ञानाचं किंवा आपण ज्याला औद्योगिक क्रांती म्हणतो, मशीन आलं आणि त्याचं काम मशीननी केलं. ऊसतोड करण्यासाठी आता मोठे मोठे मशीन आलेले आहेत. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तसंच आत्ताची ही जी चौथी क्रांती आहे ही ज्याला आपण डिजिटल क्रांती म्हणू शकतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालेली क्रांती म्हणू शकतो. पण ही क्रांती होत असताना याचे अनेक दुष्परिणाम आपण म्हणू शकतो. तर हे सगळे दुष्परिणाम जे लोक वापरत आहेत, छोट्या मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत त्यांच्यावरती होत आहे. आता हे दुष्परिणाम कोणते होतात? सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हे आपण म्हणत असू तर हे सायबर गुन्हे कोणते, हे सायबर क्राईम कुठले आणि त्याचा छोट्या मुलांवरती किंवा विद्यार्थ्यांवरती, महिलांवरती, मुलींवरती आणि मुलांवरती काय परिणाम होतो हे आपण या ठिकाणी थोडक्यात PPTच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता PPT माहिती आहे सगळ्यांना? काय? प्रोजेक्टर, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक म्हणजे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण जे केलेलं काम आहे, लिहिलेले मुद्दे आहेत ते या ठिकाणी डिस्प्ले होतील आणि मी तुम्हाला त्याचं विश्लेषण करेल किंवा ही गोष्ट म्हणजे नेमकी काय, अशी घटना घडते म्हणजे नेमका कुठल्या पद्धतीचा सायबर क्राईम होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे. तर हे एक जेंडर नेट नावाचं आमचं म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काही वेगवेगळे प्रोग्राम चालवले जातात. हा जेंडर नेट नावाचा प्रोग्राम गेल्या महिन्यात युवकांसोबत, तुमच्यासारख्या तरुण मुलांसोबत सुरू केलेला आहे, ज्यामध्ये ऑनलाईन जेंडर बेस व्हायलेन्स म्हणजे ऑनलाईनचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. ऑनलाईन जेंडर म्हणजे लिंग समभाव किंवा लिंगभेद आपण ज्याला म्हणू शकतो. तर ऑनलाईन जेंडर भेद म्हणजे लिंगाच्या आधारित होणारी हिंसा जी आहे ती कशा पद्धतीची होते आणि त्याला कसं रोखलं पाहिजे. तर हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. ह्या प्रोग्राममध्ये काय काय गोष्टी ज्या तुमच्यासारख्या युवकांनी सांगितलेल्या आहेत, जे त्याचे बळी गेलेले आहेत आणि हे एका विशिष्ट देशातल्या विशिष्ट गावातल्या युवकांनी नाही सांगितले, तर हे जगभरातल्या युवकांनी सांगितलेले आहेत. तर म्हणून हा प्रोग्राम जो सुरू केलेला आहे आणि ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून अनेक युवकांसोबत पोहोचण्याचं हे काम आहे. तर यातला पहिला जो प्रकार आहे तो आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊ. हे माझं नाव रेणुका गड आणि विकास अध्ययन केंद्र म्हणून मुंबईची संस्था आहे. त्या संस्थेच्या वतीनं जे काही वेगवेगळ्या देशांमध्ये काम सुरू आहे ते काम करण्याचं काम मी करते. म्हणजे प्रामुख्याने याच्यामध्ये महिला व मुलांच्या संदर्भातलं काम हा माझ्या कामाचा मुख्य घटक आहे. थँक्यू. आता आपण म्हटलं की हा ऑनलाईन जेंडर बेस व्हायलेन्स. आता ऑनलाईन जेंडर बेस व्हायलेन्स किंवा लिंगावरती आधारित होणारा
लिंगावरती आधारित म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्यावरती ऑनलाईन पद्धतीने होणारा व्हायलन्स म्हणजे नेमकं काय की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, मोबाईलचा वापर केला जातो, इंटरनेटच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याला ऑनलाईन जेंडर बेस व्हायलन्स म्हणतात. आता हा व्हायलन्स कुठला? यातला पहिला आहे फिजिकल व्हायलन्स. तुम्ही सगळेजण शाळा कॉलेजमध्ये आहात, तुमच्या 2 मित्रांमध्ये किंवा 2 मैत्रिणींमध्ये जेव्हा भांडण होतं, म्हणजे कधी भांडण होतं, बऱ्याच वेळेला होतं भांडण होतं, त्यावेळेस आपण काय करतो, खूप जास्त भांडण झालं तर देत दनादन, बरोबर. पण ऑनलाईनमधला हा सगळ्यात मोठा धोका आहे की जिथे तुमच्या शरीराला मार नाही लागत, पण तुमच्या मनावर त्याचे अशा पद्धतीने घाव केले जातात की ज्यामुळे त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं आयुष्य हे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं किंवा उद्ध्वस्त केलं जातं. आता हा फिजिकल व्हायलन्स जो आहे तो ऑनलाईन पण होतो आणि प्रत्यक्ष पण होतो. आता प्रत्यक्ष होतो जिथे आपल्याला माहिती आहे की ह्या व्यक्तीने किंवा ह्या मुलाने किंवा ह्या मुलीने मला मारलेले, पण ऑनलाईन होत असेल ज्याला आपण शब्दांचा मार म्हणतो तो आपल्याला दिसून येत नाही. तर म्हणून हा पण एक फिजिकल व्हायलन्स जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने हल्लीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. आता याचं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर तुम्ही सगळेजण फेसबुकला आहात, जे कोणी फेसबुकला आहे, जे फेसबुकला अकाउंट नाही आहे पण फेसबुक बघतात, किंवा यूट्यूब आहे, यूट्यूबवरती आपण वेगवेगळे व्हिडिओ बघतो किंवा फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ बघतो. हल्ली काय करतात सगळे मुलं, इंस्टाग्रामवरती छोटे छोटे व्हिडिओ तयार करतात. काय म्हणतात त्याला तुम्ही? रील्स. ह्या रील्सवरती येणारे कमेंट्स कसे असतात? काही वेळेला चांगले असतात, काही वेळेला वाईट असतात आणि काही वेळेला आपल्याला दुखवणारे असतात. जो शब्दांचा मार म्हणजे खूप घाणेरडे शब्द त्याच्यामध्ये वापरले जातात. आपल्याला नेमकं ते कळत नाही की नेमकं आपल्याला म्हणजे नाव दिसतं पण ती व्यक्ती खरंच ती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजू शकत नाही. तर म्हणून हा पहिला फिजिकल व्हायलन्स किंवा शारीरिक अत्याचार जो आहे तो या ठिकाणी झाला असं आपण म्हणू शकतो. तर हा एक पहिला प्रकार ह्यामधला आहे. दुसरा आहे इमोशनल अँड सायकोलॉजिकल ॲब्यूज. इमोशनल म्हणजे काय तर भावनिक, आणि सायकोलॉजिकल म्हणजे काय तर मानसिक, आणि ॲब्यूज म्हणजे काय तर छळ. हे शब्द आत्ता ऐका, घरी गेल्यावर डिक्शनरीमध्ये बघा. तुम्ही हॉस्टेलला वसतिगृहात राहत असतील, वसतिगृहात डिक्शनरीत बघा. ज्यांच्याकडे मोबाईल आहे तर मोबाईलमध्ये तुम्ही ह्या शब्दांचं स्पेलिंग टाका, तुम्हाला त्याचे अर्थ कळतील. पण ढोबळमानाने याचा अर्थ जो आहे तो भावनिक आहे, मानसिक आहे, आणि ॲब्यूज म्हणजे छळ होणं किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास देणं असं आपण म्हणू शकतो. आता इमोशनल, मेंटल किंवा सायकोलॉजिकल ॲब्यूज जो आहे तो कसा होतो ऑनलाईन, तर एखाद्या मुलाने म्हणजे सध्या तरुण मुलं जे आहेत किंवा युवक वर्ग जो आहे साधारण 8वीपासूनचा पुढचा वर्ग हा त्याचे खूप सगळे फोटो जे आहेत, खूप सगळे व्हिडिओज आहेत ते ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती पोस्ट करतात. आणि त्याच्यावरती येणारी जी कमेंट्स आहेत ती कमेंट्स कधी चांगले असले तर ठीक असतात, पण काही कमेंट्स इतक्या वाईट पद्धतीचे असतात की ज्या ठिकाणी आपलं मानसिक खच्चीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणजे तुम्ही जर पेपर वाचत असाल किंवा काही वेळेला क्राईम पेट्रोल नावाचं सिरियल बघता का कधी कोणी टी व्हीवर? बघता, काही बघतात काही नाही बघत. तर त्याच्यामध्ये काही घटना दाखवतात बघा की फेसबुकवरती किंवा अजून कशावरती कोणीतरी पोस्ट केली एखादी, आणि ही फोटो पोस्ट करत असताना त्याच्यावरती आलेल्या ज्या कमेंट्स आहेत त्यामुळे होणारा त्रास, याच्यामुळे इमोशनल ॲब्यूज जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतो. याचं पण उदाहरण द्यायचं झालं तर एक आपल्या म्हणजे तुमच्याच वयाच्या मुलांचं गेल्या 6 महिन्यापूर्वीचं उदाहरण आहे. सगळेजण व्हॉट्सअप वापरता. व्हॉट्सअपवरती आपण काय ठेवतो आपल्या व्हॉट्सअपवरती? स्टेटसवरचे जे फोटो ठेवले त्या फोटोला कोणीतरी एक वाईट कमेंट केली एका मुलीला. त्या कमेंटचं त्या मुलीला इतकं वाईट वाटलं की तिने जीव देण्याचा प्रयत्न केला. अशा घटना घडतात. काही लोक फेसबुकला फोटो पोस्ट करतात आणि फेसबुकला फोटो पोस्ट केल्यानंतर असं होतं की कमेंट्स चांगल्या आला तर ठीक आहे, कमेंट वाईट आल्या तरी दुःख असतं.
कमेंट्सला पुन्हा सगळेजण तुम्ही जेव्हा फेसबुकला फोटो पोस्ट करता किंवा एखादी गोष्ट शेअर करता तर सगळ्या पोस्ट केल्यानंतर आपण काय बघतो, अर्ध्या तासाने 1 तासाने लाईक्स बघता. लाईक्समध्ये अजून काय बघतो, फॉलोईंग, अजून काय बघता, कोण कोण बघतं ते बघता. त्याच्यामध्ये लाईक्स किती म्हणजे थंब लाईक्स किती आले, हार्ट इमोजी किती आले किंवा स्माइलीचे इमोजी किती आले, हे किती जणं बघतात, सगळेजणं बघतात. म्हणजे जे वापरतं ते सगळेजणं बघतात. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे आपण त्याला रिस्पॉन्ड करत असतो. पण जर एखाद्या पोस्टला वाईट कमेंट आल्या तर ते त्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण पण त्या ठिकाणी होत असतं. कारण तुमच्यासारख्या वयामध्ये जी सगळी मुलं आहेत त्यांना नेहमी हा एक भ्रम आहे की व्हर्च्युअल वर्ल्ड जे आहे, ऑनलाईन जग जे आहे ते खरं जग आहे. तिथे आपल्याला जितके लोक चांगलं म्हणतील तितके आपण फेमस आहोत, पण हे वास्तव नाही. तर म्हणून हा जो इमोशनल ॲब्यूज जो आहे तो अशा पद्धतीने ऑनलाईन होतो. त्यानंतरचा तिसरा ॲब्यूज आहे सेक्शुअल व्हायलन्स. सेक्शुअल म्हणजे लैंगिक अत्याचार. लैंगिक अत्याचार आता हा ऑनलाईन होऊ शकतो का, होतो. कसा, अगदी बरोबर, फोटोज पाठवतात, काही वेळेला कमेंट्स केले जातात. तुमच्यापैकी असे किती जण आहेत की जे वेगवेगळे ॲप वापरून फोटोमध्ये बदल करतात. म्हणजे स्नॅपचॅट तर आपण वापरतो पण त्याच्या व्यतिरिक्त अजून फोटो लॅब वापरतात. ऑथेंटिसिटी म्हणजे ते किती अधिकृत आहेत ते ॲप हे सगळे आपण कधी चेक करतो का, ते चेक करायचे असतं हे माहिती आहे पण करत नाही. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सेक्शुअल व्हायलन्स, ऑनलाईन सेक्शुअल व्हायलन्स हा मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतो. आता तो कसा घडतो, तर तुम्ही सगळेजणं म्हणजे आता अपेक्षा करते की तुमच्या शाळेमध्ये मुलं आणि मुली दोघं एकत्र शिकतात, एकाच वर्गामध्ये मुलं मुली असतात. म्हणजे ठीक आहे तुमच्या इथे होत नसेल, पण काही वेळेला हल्लीची पिढी वाढदिवस साजरा करते. वाढदिवस साजरा करताना काय करतो आपण, केक आणतो, मित्रांबरोबर फोटो काढतो. केक कापल्यानंतर काय करतो, केक तोंडाला मारतो, अंडे फोडतो आणि त्याच्यानंतर काय करतो, परत स्प्रे पण मारतो. हे सगळं केल्यानंतर काय करतो, फोटो काढतो, सेल्फी काढतो. आणि सेल्फी काढून काय करतो, ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पोस्ट करतो. पण याच्यामधून सुद्धा ऑनलाईन सेक्शुअल व्हायलन्स हा मोठ्या प्रमाणामध्ये घडतो. तो कसा, तर ज्यावेळेस तुम्ही को एज्युकेशन म्हणजे एकत्र शिक्षण घेतात मुलं आणि मुली, मुलं मुली एकत्र वाढदिवस साजरे करतात आणि ज्यावेळेस तुम्ही ग्रुपनी फोटो काढता तर होऊ शकतं काही वेळेला जो समोरचा हॅकर असेल, काही वेळेला असंही होऊ शकतं की हॅकर हा आपल्या ग्रुपमध्येच असेल, तो आपले जे जवळ असले म्हणजे मुलामुलींचे फोटो प्रत्यक्षामध्ये दूरचे आहेत पण ते फोटो तो मॉर्फ करतो म्हणजे काय, ते एकीकडे मुलीचा फोटो घेतो, एकीकडे मुलांचा फोटो घेतो आणि हे 2 फोटो एकत्र करतो. आणि ते एकत्र करून जर त्याला वाटलं तर तो त्यांनी जसे कपडे घातले होते तसेच ठेवतो किंवा काही वेळेला हे एडिटिंग करत असताना फक्त चेहरेच ठेवतो, अंगावरती काही कपडे ठेवत नाही किंवा कमीत कमी कपडे ठेवतो. तर अशा पद्धतीचा पण सेक्शुअल व्हायलन्स हा मोठ्या प्रमाणात होतो. हॅकर जे असतात किंवा ह्या ज्या सगळ्या कृती करणारी लोकं असतात ते फक्त इथपर्यंतच थांबत नाही, तर ते काय करतात तर त्याच्या पुढे जातात. ह्या ज्या सगळ्या वेबसाईट आहेत वेगवेगळ्या, कोणत्या वेबसाईट, कोणत्या, अगदी मोकळेपणाने सांगा, मग आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो. गुगल, अजून यूट्यूब, फेसबुकवरती नाही, ह्या ज्या सगळ्या सेक्स सर्व्हिस वेबसाईट आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याच्यावरती घाणेरडे फोटो, अश्लील फोटो किंवा अश्लील व्हिडिओ पाठवले जातात त्याच्यावरती ते फोटो पोस्ट केले जातात किंवा त्याचे छोटे छोटे रील करून पोस्ट केले जातात. तर हा सेक्शुअल व्हायलन्स जो आहे तो अशा पद्धतीने होतो. त्याशिवाय मुलं मुली ज्यावेळेस त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती, दोघं कधीतरी कुठेतरी फिरायला जातात, तर फिरायला गेल्यानंतर त्यांनी काढलेले व्हिडिओज, त्यांनी काढलेले फोटोज त्याच्यामध्ये सुद्धा बदल केले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीचे सेक्शुअल व्हायलन्स, व्हिडिओ तयार करणं, पोस्ट करणं
हे सातत्याने करण्यासाठी धमकी देणं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. तर म्हणून सेक्शुअल व्हायोलेन्स हा पण ऑनलाईन पद्धतीने होणारा मोठा गुन्हा आपल्याकडे आहे. त्यानंतरचा आहे तिसरा ऑनलाईन सायबर बुली किंवा हॅरॅसमेंट. हॅरॅसमेंट म्हणजे काय तर छळ, आणि बुली म्हणजे काय तर धमकी देणं. दोन मित्रांमध्ये ज्यावेळेस किंवा दोन मुलींमध्ये भांडणं होतात त्यावेळेस आपण एकमेकींना काय म्हणजे साधारण काय एक तर मारतो, नाही तर काय करतो, तुला बघून घेईन, धमकी देतो किंवा तुला बघून घेईल, नंतर शाळा सुटल्यावरती बाहेर भेट किंवा ह्या ग्राउंडवर भेट वगैरे वगैरे, ज्या काही आपल्याला शक्य असतील तेवढ्या सगळ्या धमकी आपण ह्या मुलांना देतो. पण ऑनलाईनमधला धोका हा आहे की आपण ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर त्या ठिकाणी धमकी दिली जाते. आता मुलांच्या ऑनलाईन कृतीमध्ये कुठल्या प्रकारची धमकी असू शकते तर उदाहरण म्हणून सांगते, ज्या खऱ्याखुऱ्या घटना घडलेल्या आहेत त्याची उदाहरण. ज्यावेळेस मुलामुलींमध्ये मैत्री होते, एखादी मुली एखाद्या मुलासोबत खूप बोलत असेल आणि एखाद्या मुलासोबत अजिबातच बोलत नसेल, तर त्या मुलीसोबत मैत्री करण्यासाठी किंवा त्या मुलीने आपल्यासोबत बोलण्याकरता मुलं अगोदर त्या मुलीसोबत ऑनलाईन मैत्री करतात. ऑनलाईन मैत्री केल्यानंतर हाय हॅलोचं चॅट करतात. त्या चॅटला जर मुलीने रिस्पॉन्ड केला नाही तर पुन्हा खोटं अकाउंट तयार करून किंवा डमी अकाउंट तयार करून, फेक अकाउंट तयार करून त्या मुलीला ऑनलाईन धमकी देतात. हे प्रकार पण भारतासारख्या देशामध्ये जवळपास 40 ते 45% घडतात. याचं उदाहरण अजून एक सांगते, लॉकडाऊनच्या काळामध्ये घडलेलं उदाहरण. बॉईज लॉकर रूम नावाची एक घटना घडली. बॉईज लॉकर रूम हा होता इयत्ता 10वीमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींचा ग्रुप. हा ग्रुप याच्यासाठी करण्यात आला होता की 10वीचं महत्त्वाचं वर्ष, सगळं शिक्षण हे ऑनलाईनच होणार आहे आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण होणारे म्हणून मुलांचे ग्रुप तयार करण्यात आले. शिक्षकांनी ते सांगितलं त्याप्रमाणे ते ग्रुप तयार झाले. पण ह्या सगळ्या ग्रुपनी पुन्हा ठरवलं की आपण आपला मित्रांचा एक वेगळा ग्रुप करूया, मित्रमैत्रिणींचा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर काही अडचणी असेल तर त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शेअर करत जाऊ. तर असा पुन्हा मुलामुलींचा एक वेगळा ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपमध्ये मग मुलामुलींचे पुन्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप मोठा ट्रेंड आला होता, वेगवेगळे फोटो काढणं, ते शेअर करणं. म्हणजे साडी डेचा फोटो, वेगवेगळे म्हणजे तुम्ही ज्या काही ॲक्टिव्हिटी केल्या असेल, खाण्याच्या पदार्थापासून तर अगदी वैयक्तिक व्हॉटेवर, त्या सगळ्या गोष्टी त्या ऑनलाईन ट्रेंडमध्ये शेअर केल्या गेल्या. आणि हे ट्रेंड शेअर करत असताना ह्या बॉईज लॉकर रूम नावाच्या ग्रुपमध्ये, म्हणजे त्यांच्या ग्रुपचं नावच होतं बॉईज लॉकर रूम, त्या ग्रुपवरती ह्या सगळ्या मुलांनी, त्यातल्या काही मुलांनी त्यांच्या ग्रुपमध्ये असलेल्या मुलींनी जेव्हा त्यांना म्हणजे काहीतरी त्यांची चर्चा झाली आणि मुलींनी विरोध दर्शवला, त्यामधल्या काही मुलांनी ऑनलाईन मुलींना धमकी दिली, तू जर माझी ही गोष्ट ऐकली नाही तर मी तुझ्यावरती बलात्कार करेन. तर अशा पद्धतीने ऑनलाईन व्हायलन्स, त्यातल्या एका मुलीच्या आईला ती खूप गंभीर गोष्ट वाटली की अरे असा कसा काय मेसेज करू शकतो, म्हणून मुलीच्या आईने कंप्लेंट केली. तर त्यावेळेस हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आणि त्यामध्ये जवळपास 1-2 नाही तर 30 ते 35 मुलं सहभागी होते. ह्या ज्या सगळ्या ऑनलाईन हॅरॅसमेंटच्या गोष्टी आहेत, घटना आहेत, ह्या मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतात. आणि म्हणजे हे बलात्कार करेल ही पण धमकी देणं झालं, फोटोमध्ये बदल करतो हे पण धमकी देणं झालं, किंवा ऑनलाईन आपण एखाद्याला खराब भाषेमध्ये कमेंट करतो, हेट स्पीच ज्याला म्हणतो, किंवा ज्याच्यामधून द्वेष उत्पन्न होईल असे मेसेज करतो, तर ते पण हे सगळे सायबर बुलीमध्ये येतात. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी ॲड करेल मी, ते आहे सायबर स्टॉकिंगची. आता सायबर स्टॉकिंग म्हणजे काय, सायबर म्हणजे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर आणि स्टॉकिंग म्हणजे पाठलाग करणं. तर ऑनलाईन पाठलाग केला जातो. म्हणजे एक आमच्या काळातली शाळा कॉलेज जर पाहिले तर एखाद्या मुलीच्या मागे एखादा मुलगा लागला तर हे माहिती असायचं, कारण तो तिच्या ट्युशनपर्यंत, शाळेपर्यंत, घरापर्यंत पाठीमागे जात होता. पण आत्ता जो पाठलाग केला जातो मुलींचा किंवा काही बाबतीमध्ये मुलांच्या बाबतीत पण घडतं, पण त्याचे कारण वेगळे असतात, तो ऑनलाईन पद्धतीने केला जातो. आता हा ऑनलाईन पाठलाग कसा होतो, कोणी सांगू शकाल? ऑनलाईन स्टॉकिंग कसं केलं जातं? व्हॉट्सअप सगळेजण वापरता. व्हॉट्सअप आपण जेव्हा ओपन करतो तर काय काय दिसतं आपल्याला? आलेले मॅसेज सोडून बाकीचं स्टेटस दिसतं, अजून सेटिंग, अजून काय
डी पी झालं, स्टेटस झालं, अजून काय दिसतं? सगळ्यात वरती काय असतं? नाव असतं. अजून फोटो, सर्च. तुम्ही ऑनलाईन आहात का ऑफलाईन आहात हे पण दिसतं. तर याला ऑनलाईन स्टॉकिंग म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडिया वापरता, प्रामुख्याने फेसबुक वापरता, फेसबुकला काय काय दिसतं? आपण आपलं फेसबुक अकाउंट ओपन केल्यानंतर लेफ्ट राईट साईडला काय असतं की लास्ट टाईम आपण कधी ॲक्टिव्ह होतो आणि आता आपण ॲक्टिव्ह आहेत आणि कोण कोण ॲक्टिव्ह आहेत आपल्या सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. अजून काय काय दिसतं फेसबुकवरती की आपण शेअर केलेले सगळे फोटो, सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या दिसतात. तर हा अशा पद्धतीने ऑनलाईन स्टॉक केला जातो. आणि ऑनलाईन स्टॉक केल्यानंतर त्याच्यामध्ये धमकी देणं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि ऑनलाईन स्टॉकिंग करत असताना पुन्हा त्याचे साईड इफेक्ट जे असतात ते डिप्रेशनमध्ये जाणं असेल, काही वेळेला जीव संपवण्यासारख्या घटना असेल, ह्या पण घटना मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये, देशामध्ये, आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये घडतात. तर त्याला ऑनलाईन स्टॉकिंग म्हणतात. आणि दुसरा एक जो आहे तो ऑनलाईन म्हणजे सायबर पोर्नोग्राफीचा. पोर्नोग्राफी म्हणजे काय? तर ह्या ज्या सगळ्या अश्लील वेबसाईट आहे, ह्या सगळ्या अश्लील वेबसाईट पाहणं, त्या पाहण्यासाठी मुलांनी जो डेटा, म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतो की मुलांना काम नाही किंवा मुलं बिझी असतात, पण मुलं कशात बिझी असतात? तर फ्रीमध्ये डेटा. म्हणजे 10 वर्षापूर्वीची स्थिती होती की 1 GB डेटा महिन्याभरासाठी मिळायचा. आता मिनिमम 3 GBचा डेटा किंवा अनलिमिटेड पॅक 200-250 रुपयामध्ये मिळतो. आणि सगळे मुलं मुली, सगळ्या वयोगटाचे लोक हे ऑनलाईन काय करतात? ते यूट्यूबवरती व्हिडिओ बघत होते, काय करतात? तो OTTला पिक्चर पाहत होते, काय करतात? तर फेसबुकला जे व्हिडिओज असतात ते पाहत होते, किंवा काय करतात? तर सेल्फी काढण्यामध्ये बघणं होते. अजून काय करतात? तर राहिलं इंस्टाग्रामवरती रील करतात. त्याच्यामध्ये अजून ॲडिशन झालेली आहे ते इन्स्टा थ्रेड्सची. थ्रेड्स पाहिले सगळ्यांनी? ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ऑनलाईन पोर्नोग्राफी किंवा सायबर पोर्नोग्राफीच्या घटनासुद्धा घडतात. पोर्नोग्राफी म्हणजे काय? तर अश्लील वेबसाईट, त्याच्यावरती असलेलं साहित्य. आणि ह्या पोर्नोग्राफीसाठी होणारा महिलांचा, मुलींचा आणि छोट्या मुलांचा छळ, त्याच्यासाठी त्यांना ऑनलाईन जाळ्यामध्ये ओढलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या अननोन व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आपल्याला आली आणि त्या व्यक्तीने आपल्या एखाद्या फोटोला खूप चांगली कमेंट केली, तुम्ही खूप सुंदर दिसता आहात, तुमचा हा ड्रेस इतका छान आहे, असं म्हटलं, तर त्या मोहामध्ये छोट्या मुली असेल, स्त्रिया असेल, त्या अडकतात आणि त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतात. त्याच्यासोबत म्हणजे त्यांनी चॅट बॉक्सला काही मॅसेज केले तर त्या सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्ड करत असतात. आणि ज्यावेळेस त्या हॅकरच्या किंवा जो खोटा ओळख बनवून आपल्यासोबत ऑनलाईन मैत्री करतोय, त्याला असं लक्षात आलं की आता ही मुलगी किंवा हा छोटा मुलगा पूर्णपणे आपल्या जाळ्यात आलेली आहे, आपल्या प्रत्येक मेसेजला रिस्पॉन्ड देतो, ती व्यक्ती काय करत असते? मग आपल्यासोबत म्हणजे काही वेळापुरता, म्हणजे 1-2 दिवसाकरता कम्युनिकेशन पूर्णपणे ब्रेक करते. आपण त्याला काही मेसेज केला तर त्यालासुद्धा रिस्पॉन्ड करत नाही. आणि पुन्हा मग ज्यावेळेस आपण हायपर होतो ना, की अरे आपल्याला दररोज बोलत होता आणि आत्ता का बोलत नाही, हे झालं की पुन्हा मग ते आपल्याला डिप्रेशनचे अटॅक, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पुन्हा 4 दिवसानंतर ती व्यक्ती आपल्यासोबत कम्युनिकेशन सेट करते आणि मग हळूहळू त्यातल्या सगळे गोष्टी असतात की मला तू आवडते, माझं तुझ्यावर प्रेम आहे, असे सगळे भूलथापा दिल्या जातात. आणि प्रत्यक्ष भेटायला बोलवलं जातं. आणि प्रत्यक्ष भेटायला गेल्यानंतर लक्षात येतं की ज्या व्यक्तीला आपण ऑनलाईन त्याच्या फोटोमध्ये बघतो, ही व्यक्ती ती नाहीच. मॅक्सिमम केसेसमध्ये हेच समोर येतं. दुसरी गोष्ट ही होते की भेटायला गेल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला कुठे ओपन प्लेसला बोलवत नाही, म्हणजे कुठल्या हॉटेलला बोलवत नाही, कुठल्या रेस्टॉरंटला बोलवत नाही, ती कुठल्या तरी रूमवरती बोलवते. आणि अशा ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथून खूप सगळ्या मुलींच्या समोर मार्ग उरत नाही आणि ती व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे वागावं लागतं. त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं किंवा व्हिडिओवर बनवले जातात. आणि हे जे सगळे अश्लील वेबसाईट आहे किंवा ज्याला आपण सेक्स सर्व्हिस वेबसाईट म्हणतो, डेटिंग ॲप म्हणतो, त्याच्यावरती पोस्ट केले जातात. आणि त्यातला एखादा हॅकर हा ह्या सगळ्या व्यवसायामध्ये गुंतलेला असेल, म्हणजे ट्रॅफिकिंगसारख्या व्यवसायामध्ये जिथे स्त्रियांची, मुलांची, छोट्या मुलांची खरेदी विक्री केली जाते, ह्या सगळ्या गोष्टींसाठी
तर त्या ठिकाणी हा पण धोका उद्भवू शकतो की मुलं ह्या सगळ्या जाळ्यामध्ये ओढले जाऊ शकतात. म्हणून ऑनलाईन पोर्नोग्राफीपासून पण किंवा सायबर पोर्नोग्राफीपासून सुद्धा आपण सुरक्षित राहायला पाहिजे. आता याचे सगळ्यात जास्त बळी कोण पडतात किंवा सगळ्यात जास्त शिकार कोण होतं, तर अर्थात महिला, मुली, छोटी मुलं, जी म्हणजे ज्याला आपण इंडिजिनस कम्युनिटी म्हणतो किंवा इंडिजिनस म्हणजे की जे एकजिन्सी लोक आहेत, आदिवासी भागातली लोक आहेत की ज्यांना तंत्रज्ञानाचं ज्ञान नाही. एखाद्या व्यक्तीने म्हटलं की मला तुमचा व्हिडिओ काढायचा किंवा त्याला तो वॉच करून व्हिडिओ काढतो आणि त्या व्यक्तीला माहितीच नसते की माझे व्हिडिओ काढलेले. तर अशी लोकं असतील, जी लोकं शारीरिकदृष्ट्या सक्षम म्हणजे त्यांना कुठलं तरी अपंगत्व आहे, ज्याला आपण दिव्यांग व्यक्ती म्हणतो, अशी लोकं असेल तर ही यातली सगळ्यात मोठी बळी ठरतात. आणि हे मायग्रंट विमेन म्हणजे की ज्या कामाच्या शोधामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, ज्याला स्थलांतरित मराठीमध्ये म्हणतो. LGBTQ म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण सगळेजणं ज्यांना झक्के म्हणतो किंवा हिजडे म्हणतो, जे पैसे मागतात, ही सगळी लोकंसुद्धा याच्यामध्ये, ज्याला अधिकृत शब्द किंवा ट्रान्सजेंडर हा शब्द वापरतात, तृतीयपंथी हा मराठीमधला शब्द वापरतात, तर ती लोकंसुद्धा याची खूप मोठ्या प्रमाणात बळी असतात. डॉक्सिंग हा एक प्रकार आहे याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये आपली जी सगळी माहिती आहे, पर्सनल डेटा आहे, जो ऑनलाईन वापरला जातो. आता ऑनलाईन कसा वापरला जातो, आपले फोटो असतील ज्याला आपण लॉक करत नाही, पासवर्ड देत नाही, तर ते वापरले जातात, ते मॉर्फ केले जातात, त्याचे स्क्रीनशॉट घेतले जातात. तर हा एक प्रकार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडतो. ऑनलाईन ग्रूमिंग आपण सर्च करत असताना ज्या सगळ्या गोष्टी पाहतात, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आता फ्लिपकार्ट ह्या सगळ्या वेबसाईटच्या जाहिराती येतात. आपण समजा मोबाईलची ॲड पाहिली आणि दुसऱ्यांदा गुगल ओपन केलं तर त्याच्यामध्ये सगळ्या मोबाईलच्याच जाहिराती आपल्याला दिसतील. हेट स्पीच ज्याला आपण म्हणतो, की जे द्वेषात्मक कमेंट करणं, ज्या सगळ्या बातम्या आपण ऑनलाईन बघतो किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनी काही फोटो टाकले तर त्याच्यावरती कमेंट करतो, जी आपण चर्चा केली, त्या सगळ्या गोष्टी यात येतात. आयडेंटिटी थेफ्ट हे जनरली जी लोक काम करत असतात त्यांच्या बाबतीमध्ये, की आपली एखादी ओळख ज्याला आपण फेक ID म्हणतो किंवा की ती लपवणं आणि समोरच्या व्यक्तीला त्रास देणं, हा एक प्रकार यामध्ये घडतो. मॉर्फिंग किंवा फोटो एडिटिंगबद्दल आपण बोललेलो आहोत, की आपले फोटो जे आहेत त्याच्यामध्ये बदल करणं आणि पोस्ट करणं. सेक्सटॉर्शन, धमकी देणं. डिजिटल व्हायोरिझम, ह्या ज्या सगळ्या फोटोज आहेत त्या पाठवणं, धमकी देणं, केल्यासारखं म्हणजे हे सगळं मी व्हायरल करेन, अशा ज्या गोष्टी होतात त्या एक आहे. सातत्याने व्हिडिओ बघत राहणं, अश्लील व्हिडिओ बघत राहणं. झूम, तुमच्यापैकी लॉकडाऊनमध्ये ज्यांनी झूमवरती क्लास अटेंड केला असेल किंवा गुगल मीटवरती क्लास अटेंड केला असेल तुमच्या अभ्यासाचे, तर हे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये बऱ्याच प्रमाणात घडलं. हे आहे, हे सगळे सायबर क्राईमचे प्रकार आहेत. म्हणजे त्यामध्ये ऑनलाईन सायबर बुली आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून होणारा पाठलाग आहे, फोटो मॉर्फिंग आहे, सायबर पोर्नोग्राफी आहे, सायबर स्टॉकिंग आहे, ईमेल हॅरॅसमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता याच्यावरती प्रिव्हेन्शन कसं करायचं. आपल्यापैकी सगळ्याजणं ह्या गोष्टी वापरतात, सोशल मीडिया आपण वापरतो, पण याची काळजी आपण कशी घ्यायची की ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून. तर सगळ्यात आधी आपल्याला त्रास म्हणजे कॉलेजच्या युवक युवतींना, 8वी 9वी 10वीची जी सगळे माध्यमिक वर्गाचे मुलं मुली आहेत त्यांना बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की व्हॉट्सअपच्या माध्यमातून बेसिक त्रास देण्याची किंवा फ्रेंड रिक्वेस्ट येण्याची सुरुवात होते. आता व्हॉट्सअपला जर आपल्याला अनोळखी लोकांचे मेसेज आले तर आपण काय करू शकतो, आपल्या पातळीवरती कायदा आहे याच्यासाठी, यंत्रणा पण आहे, पण आपण पण स्वतःची काळजी आपल्या परीने घेतली पाहिजे. म्हणून काय करू शकतो आपण, जर तुम्हाला एखाद्या अननोन नंबरवरून व्हॉट्सअपचा मेसेज आला की मला तुम्ही आवडता किंवा मला तू आवडते, तर काय करणार, ब्लॉक करणार. ही आपण आपल्या पद्धतीने घेतलेली काळजी की त्याला इमिजिएटली ब्लॉक करणं. जर वारंवार असा मेसेज येत असेल तर काय करणार आपण, आपल्या घरच्यांना, आपल्या शिक्षकांना, आपल्याला जी व्यक्ती कम्फर्टेबल वाटते त्या व्यक्तीसमोर आपण हे बोलणं, शेअर करणं, त्यांना सांगणं.
हे एक गोष्ट करू शकतो. ज्यावेळेस आपण सोशल मीडियावरती असे सगळे आपल्याला खूप लोक आपलं सोशल मीडिया अकाउंट आहे, असं असतं की युवकांच्या बाबतीमध्ये, तरुणांच्या बाबतीमध्ये होतं की फेसबुकला किंवा कुठल्याही सोशल मीडियाला त्यांचे फ्रेंड किती आहेत तर 5-5, 7-7 हजार आहेत. 5,000 तर मिनिमम असतातच. त्यातल्या ओळखीची किती आहेत तर 10% पण नाही आहे. मग ह्या सगळ्या फ्रेंड रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट करायच्या का? हे अजिबात माझं म्हणणं नाही आहे की आपण सोशल मीडिया वापरू नये. काळाची गरज आहे, तो वापरला पाहिजे, पण तो वापरत असताना आपण आपली काळजी पण घेणं तितकीच गरजेचं आहे. म्हणून आलेल्या सगळ्याच फ्रेंड रिक्वेस्ट ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट करू नये. जर ती व्यक्ती खरंच आपल्या ओळखीची असेल किंवा आपलं जे फ्रेंड सर्कल आहे त्या फ्रेंड सर्कलमधली ओळखीची असेल तर आपण ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करावी. दुसरं काय होतं की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असताना बरेच जण आपला प्रोफाईल लॉक करतात. म्हणजे स्वतःचं सगळं लॉक करून ठेवायचं पण दुसऱ्यांकडे जायचं. म्हणजे आपल्याकडे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही जी म्हण आहे तशा पद्धतीने होतं. म्हणून अशा लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट करायच्या का? तर ते पण आपण आपलं ठरवलं पाहिजे. आणि शक्यतोवर हेच मी सांगत असते की अशा फ्रेंड रिक्वेस्ट पण आपण ॲक्सेप्ट करू नये. तिसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस सोशल मीडियावरती कुठलीही गोष्ट शेअर करतो, एक गोष्ट लक्षात घ्या, सोशलचा अर्थ काय आहे? सामाजिक. आणि सोशल मीडिया म्हणजे काय? माध्यम. हे समाज माध्यम आहे, सामाजिक माध्यम आहे. ते समाज भान ठेवूनच आपण वापरली पाहिजे. म्हणून उदाहरण की खूप सगळे मुलं इथे फिरायला गेलो, आज याचा वाढदिवस होता, आज शॉपिंग केली, घरामध्ये 1 दिवसाचं 1 तासाचं बाळ जन्माला आले त्याचा पण फोटो पोस्ट करतात. हा आपल्या आयुष्यातला, आपल्या कुटुंबाचा खूप वैयक्तिक क्षण आहे. ते आपला पर्सनलच ठेवला पाहिजे, तो सार्वजनिक नाही झाला पाहिजे. आपण दिवाळी साजरी केली ते आपल्यापुरती आहे ना, त्या सगळ्या गोष्टी फेसबुकवरती पोस्ट करायची काय गरज आहे? आपण फॉर एक्झाम्पल कुठे पिक्चर पाहायला गेलो, आता तुमच्या इथे बरेच जण, खूप सगळ्या मुलामुलींचा हा प्रॉब्लेम असतो की लगेच लोकेशन शेअर करतात सोशल मीडियावरती. खरंच ते शेअर करणं गरजेचं आहे का? आपण शेअर केल्यामुळे समोरच्याच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार आहे का? किंवा आपण शेअर नाही केलं म्हणून आपल्या आयुष्यावर काही फरक पडणार आहे का? म्हणून ह्या गोष्टी शेअर करायच्या का? हे पण लक्षात ठेवा. सोशल मीडियावरती आपण आपली इत्तंभूत सगळी माहिती टाकत असतो. कुठल्या शाळेत शिकलो, कुठे राहतो, कुठल्या वर्गात आहे, कुठे जातो, कोचिंग क्लासेस कुठले, सेल्फी ट्रेंड सगळीकडे, कोचिंग क्लासेसच्या बाहेरचा फोटो, वर्गाच्या बाहेरचा फोटो, शाळेच्या गॅदरिंगचा फोटो, कॉलेजच्या गॅदरिंगचा फोटो, मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो, ह्या सगळ्या फोटो टाकण्याची गरज आहे का? स्वतःचा स्वतः विचार करायचा. आपण केलेल्या कामाचे फोटो टाकणं ही गोष्ट वेगळी, पण उठसूट सगळ्याच गोष्टीचा फोटो टाकणं हे केलं पाहिजे का? आणि जर करायचं नसेल, करणं आवश्यक नाही आहे, तर याची काळजीसुद्धा आपणच घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आवर्जून पुन्हा एकदा सांगेल मी की सरसकट सगळ्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. वेगवेगळ्या इंग्लिश नावाने किंवा फॉरेनर्स लोकांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येतात. अरे आपण कन्नडवरून अजून औरंगाबादला नाही पोचलो तर फॉरेनमधून आपल्याला कोण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार आहे? आणि जर पाठवणार नाही तर आपण त्या का ॲक्सेप्ट करतो? तर म्हणून ती पण काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि याचा सगळ्यात अल्टिमेट एक शेवटचं सोल्युशन एक कायम लक्षात ठेवा. त्याला तुम्ही उत्तर म्हणू शकता, सोल्युशन म्हणू शकता किंवा शिकवणही म्हणू शकता की व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे ऑनलाईन जग जे आहे त्याच्यापेक्षा रिअल वर्ल्ड म्हणजे खरंखुरं आज आम्ही जे बोलतो आहे, मी तुम्हाला बघते, तुम्ही मला बघता आहात, तर ते खरं वर्ल्ड आहे. आज मी तुमच्याशी जो बोलते तो खरा संवाद आहे. ऑनलाईन मी तुम्हाला किती पण सांगेल पण ते आपण म्हणजे लावून ठेवतो आणि ऐकू का नाही माहिती नाही ना आपल्याला. परत कधी भेटलं तर ओळख पण देत नाही. अनेक वेळेला फेसबुकला फ्रेंड असतात पण प्रत्यक्ष भेटले तर ओळखतच नाही म्हणतात. म्हणून रिअल वर्ल्ड इज मोर ब्युटिफुल दॅन व्हर्च्युअल वर्ल्ड, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी प्रिव्हेन्शन, अशा जर गोष्टी घडल्या तर कायदेशीर तरतुदी काय आहेत किंवा कुठली गोष्ट आपण टाळली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाही. तर स्वतःचं ब्लॉकिंग आहे, ह्या ज्या सगळ्या सेफ्टी टिप्स आहेत त्या. आणि सगळ्यात महत्त्वाची सेफ्टी टिप्स, फ्रीमध्ये वायफाय भेटलं म्हणून कुठेही सर्रास वापरू नका.
आपल्या वायफायवरून कुणी आपला माहितीचा आपल्या फोनमधली किंवा आपले जे गॅजेट्स आहे त्याच्यामधले असलेला डेटा पण चोरू शकतो, आपल्याला नाही माहिती. म्हणून फ्री डेटा मिळाले की तो यूज करायचा असंही काही नाही. आपण खरंच इतके मोठे नाही आहोत की फ्रीमधला डेटा आपण वापरून आपलं काम करावं. म्हणजे सोशल मीडिया, शॉपिंगच्या वेबसाईट, यूट्यूब, OTTवरचे पिक्चर याच्याशिवाय वेगळं आपण काही करत नाही. आणि जे केलं नाही तर आपल्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार नाही. म्हणून ह्या गोष्टीला आपण आपल्या लेवललाच प्रतिबंध केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये एक भ्रम असतो की हे तर मी मोबाईलवरून केलं त्याच्यामुळे मी काही पकडले जाणार नाही, हे मी मित्राच्या मोबाईलवरून केलं त्याच्यामुळे याच्यात माझा काही संपर्कच नाही. तर हा भ्रम आहे, डोक्यातला काढून टाका. जगाच्या पाठीवर राहून तुम्ही कुठूनही एखादी गोष्ट केली जी बेकायदेशीर आहे, ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावरती परिणाम होतो, ज्याच्यामुळे सामाजिक आरोग्य, सामाजिक सुरक्षा धोक्यात येते, ह्या सगळ्या गोष्टी सायबर गुन्हेगारीमध्ये येतात आणि त्याचा तपास लागतो, त्याचा शोध लागतो, ती व्यक्ती पकडले जातात. त्याच्यासाठी आपल्याकडे भारतीय तंत्रज्ञान कायदा किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आणि आता 2021मध्ये त्याच्यात काही ॲमेंडमेंट सुचवले आहेत. त्या दुरुस्तीनुसार आपल्याला जो कोणी ह्या सगळ्या गोष्टी करणारा आरोपी असेल किंवा ज्याला आपण कृती करणारा व्यक्ती असेल तो पकडला जाऊ शकतो. दुसरा कायदा जो आहे तो छोट्या मुलांच्या बाबतीमधला, जे 18 वर्षाच्या आतले मुले ज्यांच्या बाबतीमध्ये घडतो, म्हणजे ज्यांचे अश्लील फोटो काढले जातात, त्यांचे निकेड फोटो काढले जातात, व्हिडिओज बनवले जातात, त्याच्यासाठीचा दुसरा कायदा आहे पॉक्सो कायदा, ज्याला द प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल ॲब्यूज फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट म्हटलं जातं. तर 2012चा कायदा हा एक आहे. खूप सगळे फोटोज आपण बघतो की ज्याच्यामध्ये बायकांना अगदी म्हणजे त्यांच्या शरीराचं जितकं अश्लील चित्रण करता येईल, अश्लील पिक्चरायझेशन करता येईल ते केलं जातं. त्याला प्रतिबंध करण्यासाठी इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन ॲक्ट 1986, म्हणजे ज्याला मराठीमध्ये स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण किंवा चित्ररूपण, म्हणजे एखाद्या बाईचं अश्लील पद्धतीने फोटो काढणं किंवा फोटो तयार करणं, व्हिडिओ तयार करणं, तर हा पण कायदा 1986चा जो आहे तो याच्यामध्ये येतो. आणि चौथा जो कायदा आहे किंवा चौथे जे वेगवेगळे कलम आहेत, जे भारतीय दंड संहिता आणि भारताची जी फौजदारी संहिता आहे त्याच्यामध्ये दिलेले वेगवेगळे कलम आहेत. त्याच्यामध्ये 354 कायदा आहे, ज्याच्यामध्ये 354मध्ये 354 अ, ब, क, ड हे जे ऑनलाईन स्टॉकिंग असेल, ऑनलाईन मॉलेस्टेशन असेल, ऑनलाईन हॅरेसमेंट असेल त्याला प्रतिबंध करतात. फौजदारी दंड संहिता जे ती पण अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिबंध करते. तर म्हणून हा म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, असं वाटतं आपल्याला की हे सगळं ऑनलाईन केलेलं आहे, माझा फोन घरी ठेवून मित्राच्या फोनवरून केलेलं आहे, मी राहतो कन्नडला पण अजून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन केलेलं आहे. जगात सांगते मी, फक्त आपलं गाव, आपलं जिल्हा म्हणून सांगत नाही. जगाच्या पाठीवर कुठूनही आपण ह्या गोष्टी जर केल्या चुकून दुर्दैवाने तर त्या पकडल्या जाऊ शकतात आणि त्याच्यासाठीची शिक्षा ही कमीत कमी 5 वर्ष, 10 वर्ष आणि नॉन बेलेबल असते. त्याच्यासाठी आपल्याला बेल मिळत नाही. हे अशा पद्धतीचे सायबर क्राईम, त्याच्यासाठी असलेली आपली सुरक्षा आणि कायदेशीर तरतुदी आहेत. आणि अल्टिमेट सोल्युशन आणि अल्टिमेट एकच थॉट कायम लक्षात ठेवा की रिअल वर्ल्ड इज मोर ब्युटिफुल दॅन व्हर्च्युअल वर्ल्ड. ठीक आहे, चल, थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपल्याकडे अजून वेळ आहे, तर तुम्ही जे काही काम करतात आंतरराष्ट्रीय पातळीवर, जे विषय आहे, सामाजिक विषय, ज्या विषयाचं म्हणजे मुलांना त्याबद्दल अवेअरनेस व्हावं, त्याबद्दल एक 10 मिनटं बोला. सर्वप्रथम खरं तर मी काही लोकांची नावं घ्यायला विसरले. या लायब्ररीचे प्रमुख नितीन वाळके सर, तडवी सर, तायडे मॅडम, माझी मैत्रीण, कॉलेजची मैत्रीण आली इथे, मनीषा पाटील, ती आणि तुम्ही सगळे. आता मी जे काम करते ते 2 संस्थांच्या सोबत तिथे करते भारतामध्ये. पहिली संस्था आहे विकास अध्ययन केंद्र, जी मुंबईला आहे, जी ट्रेनिंग, रिसर्च आणि ॲडव्होकसी, म्हणजे ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण, संशोधन, आणि जे आपण संशोधन करतो त्या संशोधनावरती ज्यांच्यासाठी संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचं वेगवेगळ्या स्तरावरती त्याची अवेअरनेस व्हावा, जाणीवजागृती व्हावी, याच्यासाठीचं काम
दुसरं कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हणून संस्था आहे, ती पण मुंबईचीच आहे, पण संस्थेचा एक प्रोजेक्ट जो आहे तो पुणतांबा हे गाव जर तुम्ही ऐकलं असेल शिर्डीजवळचं, त्या ठिकाणी चालतं. चांगदेव महाराज संत साहित्यात ऐकले असेल तर त्यांची समाधी त्या गावामध्ये आहे. त्या गावामध्ये आशा केंद्र नावाचा प्रोजेक्ट आमचा चालतो, जो पॅरालिसिसचं जे पेशंट आहे त्यांच्यासाठीचं ट्रीटमेंटचं काम त्या आशा केंद्राच्या माध्यमातून चालतं. याच्या व्यतिरिक्त जे संस्थेचं काम आहे, संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावरती पोहोचवलं जातं, ते आहे संयुक्त संघासोबतचं वेगवेगळं काम आहे. जर तुम्ही तुमच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये संयुक्त राष्ट्रसंघ किंवा युनो नावाचा एक जर नाव असेल, 8वी 5वी 7वीच्या नागरिकशास्त्रामध्ये ते होतं, तर त्या संयुक्त राष्ट्रसंघासोबत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्टे 2030 याच्यासाठीचं काम जे आहे, त्यातले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2 प्रामुख्याने, त्यातला एकावरती जे 4 नंबरचा जो आहे जो जेंडर इक्वॅलिटीचा आहे, आणि 14 नंबरचा जो आहे तो लाईफ बिलो वॉटर. लाईफ बिलो वॉटर म्हणजे काय, तर जी समुद्राच्या संबंधित काम करणारी जो मच्छीमार समुदाय किंवा मासेमारीच्या क्षेत्रात जी लोक काम करतात त्यांचे जीवनमानाचे प्रश्न, लाईव्हलीहूडचे प्रश्न याच्या संदर्भातलं काम. आता समुद्र जो आहे तो त्या समुद्रामध्ये मासेमारी करणारे आपल्याकडे सागरी जिल्हे आहेत. म्हणजे जसा कोकण बेल्ट येतो त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मुंबई हे जे सागरी जिल्हे आहेत आपल्याकडचे, किंवा अलिबाग, रायगड, ह्या सागरी जिल्ह्यांमध्ये आत्ता सध्या जर तुम्ही अम्फान नावाचं वादळ किंवा गुलाब नावाचं वादळ, ही जी सगळी वादळाची नावं ऐकली असतील, तर याचा पण परिणाम म्हणजे पर्यावरणामध्ये बदल झाले तर ह्या सगळ्या पर्यावरणाचा परिणाम जो आहे तो समुद्राच्या पाण्यावरती पण होतो, समुद्रावरती पण होतो. समुद्रातलं जे सगळी बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता आहे, त्या जैवविविधतेवरती त्याचा परिणाम होतो. आणि याचा परिणाम झाला तर जे समुद्राच्या मासेमारीवरती जगणारी लोक आहेत, मच्छीमार समुदाय, त्यांच्या जीवनमानावरती पण परिणाम होतो. आता हा परिणाम जसा नैसर्गिक आपत्तीमुळे होतो तसाच तो वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट प्रोजेक्टमुळे पण होतो. म्हणजे पेपर तुम्ही वाचत असाल किंवा टी व्हीवरती बातम्या पाहत असाल तर आपल्याला लिंक रोड नावाची, वरळी सी लिंक रोड किंवा बँड्रा सी लिंक रोड असे नावं दिसतात की ज्याच्यामध्ये किंवा मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं किंवा अजून कुठल्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं, तर ह्या सगळ्या प्रोजेक्टचा पण ह्या लोकांच्या जीवनावरती परिणाम होतो. जर समुद्रामध्ये रस्ते बांधायला गेलं तर अर्थात समुद्रामध्ये भर घालावी लागते. ती भर थोडी थिडकी नसते, प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे समुद्राचं पाणी तुम्हाला पूर्णपणे कमी करून त्याच्यावरती पूल बांधायचा आहे, ज्या पुलावरतून जगभराच्या गाड्या ज्या आहेत म्हणजे मुंबई शहरामध्ये किंवा जिथे जिथे समुद्र जिथून त्या गाड्या जाणार आहेत त्या सगळ्या गाड्या तिथून जाणार आहेत. त्यामुळे ते काम तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. परिणामी त्याचा पर्यावरणावरती परिणाम होतो. दुसरा परिणाम होतो तो लोकांच्या जीवनमानावरती. तर ह्या सगळ्या लोकांच्या जीवनमानावरती ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यासाठीच्या उपाययोजना काय असतील किंवा रिकमेंडेशन आपण काय देऊ शकतो की जेणेकरून त्यांचं इन्कम जे आहे किंवा लाईव्हलीहूड जे आहे ते कसं सस्टेन होऊ शकतं, मिनिमम प्रत्येक व्यक्तीला जे अन्न वस्त्र निवारा म्हणतो ते कसं मिळू शकतं याच्यासाठीचं काम आहे. हा जेंडरनेट नावाचा प्रोग्राम जो आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये काम करत असताना पहिल्या फेजचं जे लॉकडाऊन होतं त्याच्यामध्ये जवळपास 153 लोकांचे फोन आले की त्यांच्या मुलांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे कॉल आले की किंवा कोणीतरी व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करतं आणि समोर नेकेड उभं राहतं आणि नेकेड उभं राहून पुन्हा ती समोर कॉल करणारी व्यक्ती जी होती ती त्याचे स्क्रीनशॉट घ्यायची आणि यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायची आणि पैशाची डिमांड करायची. किंवा काही मुलांनी हॉस्टेलमध्ये राहत होते, त्यांनी कधीतरी हॉस्टेलमध्ये त्यांचे म्हणजे वाढदिवस साजरा केले असेल, मुलांनी कधी डान्स केला असेल तर त्या सगळ्या व्हिडिओमध्ये बदल करून हे आम्हाला इतके पैसे दे किंवा हे व्हिडिओ आम्ही तुमच्या घरी पाठवू किंवा तुमच्या वडिलांच्या फेसबुकवरती पोस्ट करू अशा धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला. तर अशा खूप सगळ्या घटना घडल्या. तर म्हणून त्याच्यासाठी पण आपण काही
काम केलं पाहिजे म्हणून एक छोटासा रिसर्च केला गेला महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने, की ऑनलाईन म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये जे सगळं ऑनलाईन काम चाललं त्याच्या शालेय मुलांच्या जीवनावरती काय परिणाम झाला. आणि प्रमाण जर पाहिलं तर जवळपास 90% मुलांचं हेच म्हणणं होतं, पालकांचं त्यांच्या, की त्यांचे मुलं एकदा तरी ह्या सगळ्या घटनेला बळी पडलेले आहेत. कारण 6 वर्षाचा मुलाचा क्लास पण ऑनलाईन होता. तर 6 वर्षाच्या मुलाला काय कळतं ना, व्हॉट्सअपवर म्हणजे आलेला फोन त्याच्यावरती बोलणं ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण त्या 6 वर्षाच्या मुलाचा नंबर आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती असलेले व्हिडिओ पाठवणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळत नाही. पण ही मुलं पण त्याच्यामध्ये बळी पडले. आणि ती गोष्ट लक्षात घेऊन गेल्या 25 नोव्हेंबर 2022ला एंड सायबर व्हायलन्स अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन हे कॅम्पेन जे आहे ते एशिया पॅसिफिक म्हणजे आशिया आणि पॅसिफिक ह्या खंडामधले जे देश आहेत या सगळ्या देशांमध्ये सुरू केलेलं आहे, ज्याच्यात सध्या आत्ता इनिशियली आपण भारत, फिलिपिन्स ह्या देशांमध्ये त्याचं काम करतो. आणि पुढे हे काम जगभरामध्ये आत्ता ह्या जे इंटरनेटच्या माध्यमातून सुरू आहे, पण ते ग्लोबली पण पुढे म्हणजे ह्या मार्चपासून सुरू होईल. तर ते एक काम आहे. पर्यावरण, क्लायमेट चेंजचे जे सगळे परिणाम आहे, म्हणजे जिथे मायनिंगचे प्रोजेक्ट म्हणजे कुठलं तरी गोष्ट मिळवण्यासाठी जमीन खनन केले जातात, डोंगर फोडले जातात किंवा जंगलांची वृक्षतोड केली जाते, तर ह्या सगळ्यांचा परिणाम काय होतो लोकांच्या जीवनमानावरती. तुम्ही जर गोंदियाचं सध्याची घटना जर कधी पाहिली असेल टी व्हीवरती, एटापल्ली नावाचं, जिथं सुरजागड नावाचं एक गाव आहे, जिथल्या आदिवासी लोक धरणं देत आहेत की त्यांना तिथली जी लोह खनिजाची मायनिंग सुरू आहे ती त्यांनी तात्काळ थांबवावी. पण तो प्रोजेक्ट चालू आहे. गेल्या 109 का 10वा दिवस आहे, तितक्या दिवसापासून तिथली लोक प्रोटेस्टसाठी बसलेली आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला विकास दिसत असला तरी ह्या विकासाचे खरे बळी कोणी हे पण आपण पाहिलं पाहिजे. ह्या सगळ्या छोट्या छोट्या विषयांवरती घेऊन काम सुरू आहे. आता याच्यासाठीचं शिक्षण म्हणजे अर्थात मास्टर ऑफ सोशल वर्क केलेलं आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला पण ह्या सगळ्या संधी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मिळू शकतात.